हेलो, वेलकम बैक टू जकार एकेडमी। तो आज के इस वीडियो के अंतर्गत हम देखेंगे FA3 9वीं कक्षा का ತೃತೀಯ ಭಾಷಾ ಹಿಂದಿ का ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರ। ಮಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು 9ನೇ ತರಗತಿ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿಯ FA3 ಟೆಸ್ಟ್ ಪೇಪರನ್ನು ಕ್ವಶನ್ ಪೇಪರನ್ನು ನೋಡೋರಿದ್ದೀವಿ। ಬನ್ನಿ ತಡ ಮಾಡದೆ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋಣ। ಇನ್ನೂವರೆಗೆ ಯಾರು ಚಾನಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ವೋ ಅವರು ಅತಿ ಬೇಗನೆ ನಿಮ್ಮ ಕೆಳಗಡೆ ಇರುವಂತಹ बेल आइकन प्रेस माड़ी ಹಾಗೂ सब्सक्राइब माड़ी। तो चलिए वीडियो को प्रारंभ करते हैं। 9th उपलब्धि परीक्षा 3 FA3 टेस्ट निर्धारित पाठ्यक्रम है। इस प्रश्न पत्र के लिए निर्धारित जो पाठ्यक्रम है उसको हम जानेंगे। तो सबसे पहले निर्धारित पाठ्यक्रमವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ ಮಕ್ಕಳೇ। सबसे पहले हमने पाठ लिया है नफे के चक्कर में, जो कि एक लोक कथा है। ಇದು ಮೊದಲನೇ ಪಾಠ। ಎರಡನೇ ಪಾಠ चलना हमारा काम है, कविते भागದಿಂದ ಇದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ವಿ। और तीसरा जो है खेलो कूदो स्वस्थ रहो, यह एक निबंध है, इसको भी हमने लिया है। और इसी प्रकार से चौथा पाठ हमारा जो है सड़क की रक्षा सबकी सुरक्षा पाठ से लिया गया, यह एक कहानी है। और व्याकरणांश को हमने लिया है, ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ವ್ಯಾಕರಣಾಂಶಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀವಿ। ಸೊ ಬನ್ನಿ ತಡ ಮಾಡದೆ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋಣ ಹಾಗೂ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯತ್ತ ಸಾಗೋಣ। तो यह हमारी पाठशाला का नाम है उपलब्धि परीक्षा 3 FA3। समय इसके लिए है 45 मिनट 45 मिनट्स वರೆಗೆ ಸಮಯಾವಕಾಶ ಇರುತ್ತೆ। कक्षा 9वीं, विषय जो है तृतीय भाषा हिंदी है। अंक 20 अंकों के लिए है। तो चलिए जानेंगे। प्रश्न 1, ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿದೆ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ, सही विकल्प चुनकर लिखिए। और ऐसे 2 प्रश्न पूछे गए हैं, प्रत्येक के लिए 1 अंक, कुल मिलाकर 2 अंक ಇರುವಂತ ಆಯ್ಕೆಯನ್ನು ಬರಿಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು। तो हमारा जो पहला प्रश्न है, निम्न में से द्विरुक्ति शब्द के लिए उदाहरण है। द्विरुक्ति ಶಬ್ದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಯಾವುದು ಎನ್ನುವಂತದ್ದು ಕೇಳಲಾಗಿದೆ। ಇದು ನಿಮ್ಮ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತ ವ್ಯಾಕರಣಾಂಶ, जिसके ऑप्शंस हैं अ देखते पूछते, आ पुनरुक्ति, ई मारपीट और ई मीठा मीठा। ಈ 4 ಆಪ್ಷನ್ಗಳಲ್ಲಿ ದ್ವಿರುಕ್ತಿ ಶಬ್ದ ಯಾವುದು ಎನ್ನುವುದನ್ನು ಸರಿಯಾಗಿರುವಂಥ ಉತ್ತರವನ್ನು ಮಕ್ಕಳೇ ಬರಿಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು। प्रश्न 2 की ओर बढ़ते हैं। प्रश्न 2 है आवश्यक शब्द का विलोम रूप है डैश डैश डैश। आवश्यक शब्दದ ವಿಲೋಮ, ವಿಲೋಮ ಅಂದರೆ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಪದ ಯಾವುದು ಅಂತ ಹೇಳಿ। तो ऑप्शंस देखेंगे। ऑप्शन अ है अति आवश्यक, ऑप्शन आ है अनावश्यक, ऑप्शन ई है अधिक आवश्यक और ऑप्शन ई है अवश्य। ಸೊ ಇದರಲ್ಲಿ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಪದ आवश्यक ಶಬ್ದದ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಪದವನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು। मुख्य प्रश्न 2 की ओर बढ़ते हैं। मुख्य प्रश्न 2 अनुरूपता। अनुरूपता के अंदर यहाँ पर 2 प्रश्न पूछे गए हैं, प्रत्येक के लिए 2 अंक है। अनुरूपताದಲ್ಲಿ 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಲಾಗಿದೆ, ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೆ 1 अंक। सो अनुरूपता क्या होता है, पहले 2 पदों का संबंध को देखकर तीसरे पद से संबंधित हमें चौथा पद लिखना है। ಮೊದಲ 2 ಪದಗಳ ಸಂಬಂಧವನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಅದರಂತೆಯೇ 3ನೇ ಪದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತಹ 4ನೇ ಪದವನ್ನು ಬರಿಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು। तो चलिए प्रश्न 3 के ओर बढ़ते हैं। प्रश्न 3 है साइकिल 2 पहिया कार डैश डैश डैश। तो यहाँ पर पहले और दूसरे शब्द का संबंध देखिए और इसी प्रकार से ಇದೇ ತೆರನಾಗಿ 3ನೇ ಪದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ 4ನೇ ಪದ ಮಕ್ಕಳೇ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು। प्रश्न 4 है पैर पाँव द्वार डैश 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 डैश। पैर पाँव द्वार डैश डैश डैश। प्रश्न संख्या 3 है ನಮ್ಮ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ 3 ಇಂತಿದೆ। निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखिए। एक वाक्य के लिए 2 प्रश्न पूछे गए हैं, प्रत्येक के लिए बच्चों 1 अंक है, कुल मिलाकर 2 अंक। ಕೆಳಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ 1 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯಬೇಕು। ಇಂತಹ 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಲಾಗಿದೆ, ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೆ 1 अंक, ಒಟ್ಟಾಗಿ 2 अंक। प्रश्न 5 है खेलों की दुनिया कैसी है। ಆಟಗಳ ಜಗತ್ತು ಹೇಗಿದೆ। प्रश्न 6 है सड़क के साथ अन्याय करने वालों पर क्या होनी चाहिए। सड़क के साथ अन्याय करने वालों पर क्या होनी चाहिए। तो इसका उत्तर आपको बच्चों लिखना है। मुख्य प्रश्न 4 की ओर बढ़ते हैं। मुख्य प्रश्न 4 इंतिದೆ। निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2 या 3 वाक्यों में लिखिए। ऐसे 2 प्रश्न हैं, दोनों के लिए 2-2 अंक हैं, कुल मिलाकर 4 अंक। ಕೆಳಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ
2 ಅಥವಾ 3 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು. 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೆ 2 ಅಂಕ, ಒಟ್ಟಾಗಿ ಈ ಭಾಗದಿಂದ 4 ಅಂಕಗಳು ಬರ್ತವೆ. प्रश्न 7 है. प्रश्न 7, बाबूभाई ने किन किन से मदद मांगी. ಬಾಬುಭಾಯಿ ಯಾರಿಂದ ಸಹಾಯವನ್ನ ಕೇಳುತ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಬರೀಬೇಕು. प्रश्न 8 है, विभू ने सड़क को सांत्वना देते हुए क्या कहा. ವಿಭು ರಸ್ತೆಗೆ ಸಾಂತ್ವನ ಹೇಳ್ತಾ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಬರೀಬೇಕು. मुख्य प्रश्न 5 है, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 3-4 वाक्यों में लिखिए. ऐसे 2 प्रश्न हैं, प्रत्येक के लिए 3 अंक, कुल मिलाकर 6 अंक. ಕೆಳಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ 3 ಅಥವಾ 4 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕು. 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ, ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೆ 3 ಅಂಕ, ಒಟ್ಟಾಗಿ 6 अंक. तो प्रश्न 9 है, बाबू भाई मुफ्त में नारियल पाने के लिए क्या क्या किया, वर्णन कीजिए. तो यहाँ पर आपको क्या करना है, पहले से बाबू भाई की क्या क्या प्रयत्न रहे, किसके किसके पास जाते हैं और अंत में मुफ्त में नारियल पाने के लिए कहाँ तक जाते हैं, उसका पूरा वर्णन करना है. किसके पास गए, उनसे क्या वार्तालाप हुआ. बाबू भाई ಉಚಿತ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು ಪಡೆಯಲಿಕ್ಕೆ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರು ಅದರ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು ಮಕ್ಕಳೇ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ, ಮೊದಲಿಗೆ ಯಾರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗ್ತಾರೆ, ತದನಂತರ ಅವ್ರ ಜೊತೆ ಅವ್ರು ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಎರಡನೇದಾಗಿ ಯಾರನ್ನು ಭೇಟಿ ಆಗ್ತಾರೆ, ಮೂರನೇದಾಗಿ, ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಸಂಪೂರ್ಣ ವಿವರಣೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು. प्रश्न 10 है, निम्नलिखित कविताओं का भावार्थ लिखिए. नीचे जो पद्य भाग दिया गया है उसका हमें भावार्थ लिखना है. ಕೆಳಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಪದ್ಯ ಭಾಗದ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು. तो पद्य भाग कवितांश कुछ इस प्रकार से है. मैं पूर्णता की खोज में दर दर भटकता ही रहा, प्रत्येक पग पर कुछ न कुछ रोड़ा अटकता ही रहा ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು 4 ಸಾಲಿನ ಕವಿತಾಂಶವನ್ನು, ಕವಿತೆಯ ಭಾಗವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಅದರ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ನಿಮ್ಮ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು. मुख्य प्रश्न 6 की ओर बढ़ते हैं. मुख्य प्रश्न 6 है, ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಪ್ರಶ್ನೋं के उत्तर 5-6 ವಾಕ್ಯೋं में लिखिए. ಕೆಳಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಉತ್ತರವನ್ನು 5 ಅಥವಾ 6 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೊಡಲಾಗಿದೆ. एक प्रश्न दिया गया है, उसके लिए 4 अंक है. ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ 4 ಅಂಕಗಳು. तो प्रश्न 11 इस प्रकार से है, उदाहरण सहित खेलों के प्रकार को लिखिए. ಉದಾಹರಣೆ ಸಹಿತವಾಗಿ ಆಟಗಳ ಪ್ರಕಾರಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕು. कौन कौन से प्रकार, कौन कौन से विधाएं खेलों के अंदर है, उसको आपको लिखना है. तो ऐसा लिखेंगे तो आपको 4 अंक मिलेंगे. तो इस प्रकार से 20 अंकों का यह प्रश्न पत्र है. आप चाहे तो यहाँ पर कार्यपत्रक यानी कि ब्लूप्रिंट भी दिया गया है, इसको आप देख सकते हैं. और इसका PDF, ಇದರ ಒಂದು PDF ಅನ್ನು ವಿಡಿಯೋ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ, ಅಲ್ಲಿಂದ ನೀವು PDF ಫೈಲನ್ನು ಕೂಡ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಹಾಗೂ ಇಂತಹದ್ದೇ ಮತ್ತೆ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಹಿಂದಿ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಇನ್ನಿತರ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನು ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಜಕಾರ್ ಅಕಾಡೆಮಿಯನ್ನು ತಪ್ಪದೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಮತ್ತೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಜೈ ಹಿಂದ್.